त्यांचं एक स्लोगन असायचं किंवा त्यांनी भाषणांमध्ये किंवा विविध ठिकाणी जात असताना ते एक गोष्ट नेहमी बोलायचे की मी कामाचा माणूस आहे, मी कामाचाच माणूस आहे. वहिनी साहेबांनी दादांबरोबर गेल्या 35-40 वर्षाच्या त्यांच्या एक पत्नी म्हणून सहवासात कायम दादांसोबत सावलीसारख्या उभ्या राहिलेल्या आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असावेत याबाबत बारामतीकर म्हणून माझ्या मनात अजिबात दुमत नाहीये. नमस्कार, मी अमोल तोरणे, नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. आपण बारामती शहरातील जे राष्ट्रवादीचं कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये आहोत. खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर आज चौथा दिवस आहे. आज या चौथ्या दिवशी अजितदादांचं निधन झाल्यामुळं त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झालेली आहे आणि त्यांचा शपथविधी सोहळा मुंबईमध्ये पार पडला. तर आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे जे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी स्वतः अजितदादांनी ज्यांच्यावरती सोपवली होती, ज्यांना स्वतः अजितदादांनी नियुक्तीपत्र दिलं होतं, ते किरण इंगळे आपल्यासोबत आहेत आणि इतर कार्यकर्ते देखील आहेत. तर आपण त्यांचे संवाद साधूया. काय सांगाल अध्यक्ष आपण की सुनेत्राताई पवार यांची निवड झाली तर आपल्या काय भावना आहेत? आदरणीय दादांच्या अकाली जाण्याने जी काय पोकळी निर्माण झाली आहे ती कधी भरू शकणार नाहीये, याबद्दल आमच्या मनात शंका नाहीये. परंतु वेळेचं गांभीर्य बघता किंवा दादाजी आपल्याला नेहमी म्हणायचे की आपल्याला थांबायचं नाहीये, किंवा त्यांचं एक स्लोगन असायचं किंवा त्यांनी भाषणांमध्ये किंवा विविध ठिकाणी जात असताना ते एक गोष्ट नेहमी बोलायचे की मी कामाचा माणूस आहे, मी कामाचाच माणूस आहे. सांगायचा उद्देश दादांचं हे असायचं की कोणतंही काम हे जलद गतीनं कसं होईल किंवा त्याला वेग कसा येईल किंवा कुठली गोष्ट थांबता कामा नये, कुठली बाधा येता कामा नये, ही दादांची त्यामागे भावना असायची. दादांच्या जाण्याला चौथा दिवस चालू आहे आज. दरम्यानच्या काळात सुनेत्रा वहिनींनी काही निर्णय घेतले. माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं म्हणणं असं आहे की सुनेत्रा वहिनींनी जो निर्णय घेतलेला आहे तो वेळ आणि काळ पाहून घेतलेला निर्णय आहे. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून निर्णय घेतलेला आहे. दुःखाचा डोंगर प्रचंड आहे. अशा वेळी एवढा मोठा भार जो काय घ्यायचा आहे तो सक्षमपणे वहिनी घेतील याबद्दल माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात अजिबात शंका नाही आहे. कारण वहिनींचा प्रवास बघितला तर अगदी काटेवाडीसारखी ग्रामपंचायत असो, जी समृद्ध ग्राम म्हणून त्यांनी एवढी मोठी विकसित केली आहे की तिथं गेलं तर गाव कसं असावं त्याचा एक आदर्श नमुना त्यांनी तयार केलेला आहे. वहिनींच्या माध्यमातून टेक्स्टाईल पार्क उभा झालेला आहे. तिथे 2,500 ते 3,000 महिला आहेत ज्या सक्षमपणे तिथे कामाला येत आहेत, रोजगाराच्या संधी घेत आहेत, त्यातून त्यांचं अर्थकारण चालतंय, त्या कुटुंब प्रमुख म्हणून वावरत आहेत. त्यानंतर वहिनींनी विद्याप्रतिष्ठान सारख्या मोठ्या शिक्षण संस्थेवर गेली अनेक वर्ष काम करत आहेत. त्या ठिकाणी त्यांना शैक्षणिक कार्याचा अनुभव आहे. वहिनींनी पुणे विद्यापीठाच्या आदी सभेवर देखील कित्येक वर्ष झालं काम करत आहेत. वहिनी गेल्या वर्षी राज्यसभेच्या खासदार झाल्या. त्या ठिकाणी त्यांनी तालिका अध्यक्ष म्हणून देखील जबाबदारी पार पडलेली आहे. कामकाजात त्यांचा सहभाग घेताना ते आपल्याला आढळून येत आहेत. अशा वेळी वहिनी साहेबांनी दादांबरोबर गेल्या 35-40 वर्षाच्या त्यांच्या एक पत्नी म्हणून सहवासात कायम दादांसोबत सावलीसारख्या उभ्या राहिलेल्या आहेत. सावलीसारख्या उभ्या राहत असताना त्यांनी दादांची कामाची पद्धत खूप जवळून बघितलेली आहे. दादा काम कसे करतात, दादांची प्रशासनाची पकड, दादांना काम कसं लागतं, ह्या गोष्टी नकळतपणे वहिनीने आत्मसात केलेल्या आहेत. आता आपण कधी कधी बोलतो किंवा आपण बोलताना बघत असतो की दादांसारखं काम करायचं जमेल का, तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ठाम विश्वास आहे की वहिनी साहेब तेवढ्याच जोमाने काम करणार. दादांसारखं त्या सक्षमपणे चालवतील असा तुम्हाला विश्वास आहे? नक्कीच नक्कीच. दुसरं महत्वाचं म्हणजे की राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात काय निर्णय झालेला आहे असं जवळजवळ डिक्लेअर, तर आपण काय सांगाल? म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र येणार असतील तर आपली काय भूमिका आहे, काय वाटतं आपल्याला? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असावेत याबाबत बारामतीकर म्हणून माझ्या मनात अजिबात दुमत नाहीये. परंतु काही गोष्टी असतात त्या कौटुंबिकी असू शकतात किंवा काही अपरिहार्यतेच्या गोष्टी असतात. अशा वेळी थांबणं, वेळ घालवणं या गोष्टीत देखील कधी कधी नुकसान होत असतं. त्यामुळं राष्ट्रवादी एकत्रीकरणाची जी चर्चा चालू आहे आत्ताच्या घडीला, कदाचित भविष्यात दोन्ही पक्ष एकही होऊ शकतील अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भावना आहे. परंतु आजच्या घडीला मला
ठामपणे सांगू वाटतं की आदरणीय सुनेत्रा वहिनी असू देत, पारदादा असू देत, जयदादा असू देत, दादांचा पूर्ण परिवार असू दे, त्यांच्या मागं आम्ही ठामपणे उभे आहोत. साधू मला काय सांगाल तुम्ही उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची निवड झाल्याबद्दल काय भावना आहेत? खरं तर आज आपण बघतोय की अख्खा महाराष्ट्र दादाच्या जाण्याने आज दुःखी आहे. आणि एका बाजूला आम्हाला एका गोष्टीचा आनंद आहे की राज्याचं नेतृत्व ही सुनेत्रा अजित पवार ह्या नावात खूप मोठी ताकद आहे. त्या नावाने आज मला वाटतंय वहिनींना तिथं शपथ घेतली. जी शपथ घेत असताना बारामतीकर आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या समोर एक स्क्रीन लावली होती आणि त्याच्यावर बघत होते की राज्याचं उपमुख्यमंत्रीपद वहिनी साहेबांना दिलंय. आणि मग त्यांनी शपथ घेताना दादांचं नाव त्याच्यात घेतलं म्हणजे खूप मोठी त्याच्यात ताकद. आणि दादांचं नाव घेतल्यामुळं आम्हाला असं वाटत होतं की हे दादाच आहेत. म्हणजे आम्हाला असं वाटतं की हे दादा आहेत. वहिनी साहेबांच्याकडे बघताना आम्ही दादा म्हणूनच बघणार आहे. आणि निश्चितपणाने उद्याच्या येणाऱ्या काळामध्ये जो बारामतीचा विकास जो होणारा जो आहे तो मला वाटतं बारामती थांबणार नाही. तो विकास जोमाने पुढे नेण्यासाठी वहिनी साहेब निश्चितपणाने सगळ्या गोष्टी पुढं चांगला निर्णय घेतील. आणि खऱ्या अर्थाने तो निर्णय की बारामतीकराला खऱ्या अर्थाने आवडेल. परंतु आज बघितलं तर आदरणीय हे दादांच्या जाण्याने खूप कार्यकर्ते आज भावनिक झालेले आहेत. म्हणून इथून पुढच्या काळामध्ये येणारा काळ जरी आम्हाला अवघड असला तरी वहिनी साहेबाच्या रूपाने आम्हाला बारामतीकराच्या माध्यमातून पुढे जाता येईल हीच आमच्या भावना आहे. तुम्ही काय सांगाल? आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून बारामतीमध्ये किंवा जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जो विकासाचा रथ चालू केला होता तो विकासाचं काम चालू होतं, बऱ्यापैकी झालेलं होतं. आणखीन विकासाची कामं अजून चालू आहेत. परंतु दादांच्या अकाली जाण्यामुळं सर्वसामान्य लोकांच्या बारामतीकरांच्या मध्ये एक प्रश्न निर्माण झाला होता की पुढं काय, आपलं नेतृत्व कोण करणार, आपलं सगळं संपलं का, ही जी भावना निर्माण झाली होती, एक प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. आज वहिनी साहेबांनी ती शपथ घेतल्यामुळे एक नवसंजीवनी मिळाली आणि आम्हाला समजले की बाबा दादांच्या नंतर सक्षमपणे जबाबदारी सांभाळणारं नेतृत्व आमच्याकडे आहे. आदरणीय वहिनी साहेब जे आहेत त्यांना संसदीय कामाचा अनुभव आहे आणि ग्रामपंचायतीपासून एन्व्हायरमेंटल फोरम असतील किंवा टेक्सटाईल पार्क सारख्या ह्या त्यांनी जबाबदाऱ्या स्वीकारलेल्या असल्यामुळे त्यांना सर्वसामान्य लोकांच्या समस्येची जाण आहे, कामाची माहिती आहे आणि कामाचा अनुभव आहे. त्याच्यामुळे आणि दादांबरोबर त्या वावरलेल्या असल्यामुळे दादांच्या सावली आहेत. त्याच्यामुळे दादांच्या कामाची पद्धत त्यांना माहीत असल्यामुळं प्रति दादा म्हणूनच ते आमच्यासाठी काम करणार आहेत ही आमची भावना त्याच्यामध्ये आहे. आणि एक वेगळी संजीवनी कार्यकर्त्यांना आणि बारामतीकरांना या मार्फत मिळालेली आहे. साधारणतः राज्यसभेच त्यांची जागा रिक्त झाली राजीनामा दिल्यामुळे, तर त्यांच्या जागी कुणाला संधी दिली पाहिजे? आदरणीय वहिनींच्या जागी आता आमचे युवा नेते पारदादा पवार यांना संधी देण्यात येणार आहे असं आम्हाला समजतंय. त्या संदर्भात मी बोलू इच्छितो की राज्यसभेत किंवा लोकसभेत कामकाज करत असताना म्हणजे तुमचं हिंदी पार्थ पवार सक्षमपणे ते सांभाळतील नक्कीच. कारण माझ्यासारखा कार्यकर्ता ज्यावेळेस पारदादांशी संवाद साधतो त्यावेळेस आपल्याला दिसणारे पारदादा आणि संवाद साधताना दिसणारे पारदादा ह्यात खूप फरक आहे. दादांची इंग्लिशवर असणारी कमांड, दादांचं हिंदीत असणारं संभाषण, त्यांची विषयाची असणारी समज ही या त्या काळात त्यांना राज्यसभेवर संधी दिल्यानंतर आपल्याला त्या संसदेत त्यांच्या विविध प्रश्न उठवण्याच्या माध्यमातून ज्यावेळेस ते प्रश्न तेच करतील, त्यावर व्यक्त होतील, त्यावेळेसच खरे पारदादा काय ते आपल्याला काळ उत्तर देईल. आताच आपण राष्ट्रवादी शहराध्यक्ष किरण इंगळे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांशी आपण संवाद साधला. खरं तर अजितदादांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झालेली आहे ती पोकळी सुनेत्रता त्यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांच्या माध्यमातून भरून निघेल असा विश्वास या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे. खरं तर बारामतीचं झालेलं अपरिमित नुकसान जे आहे ते नुकसान येणाऱ्या काळामध्ये या सुनेत्राताई पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदामुळे भरून निघावं अशीच आपण अपेक्षा व्यक्त करूया. अमोल तोरणे, नवराष्ट्र, बारामती. धन्यवाद.